नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रात्रीच्या व्हिडिओत आमचं काय खाजा बघा, कोकणी माणसं काय खाजा ना तुम्ही आता सांगतोय. आज दिवसभरात आम्ही ना 3 मॅची खेळलो. आज आमच्या प्रीमियर लीगचे 2025 पर्व दुसरा चालू आहे. त्याच्यात आम्ही 3 मॅची खेळलो सकाळीपासून आतापर्यंत. आता माझ्यासोबत आज सिद्धेश पोळ आमचे संघ मालक असतात. खोटं वाटतं ते ह्या बघा, संघ मालक सिद्धेश पोळ, वैयक्तिक मालक माझ्यासोबत असत. तर गोष्ट अशी असा की आमका काय खाजा बघा, दिवसभर खेळान एखादो माणूस घराडे झोपात ना हो. आमका खास इली चुलबुली उठली 6 वाजता इलो ग्राउंडवर ना, काय थोडे खाल्लं. सुनवऱ्याक चाललो. सुनवऱ्याक कित्याक तर नाटक बघू ऐकालो. म्हणजे एखादो माणूस म्हटलं असतो की बाबा मी झोपतोय घराकडे, आम्ही तसले ना. फोन केल्याने जाऊचा हा साहेबांनी फोन केला, मालकाने फोन केला म्हणजे जाऊ खया, नाही तर उद्या आमका बक्षीस गावलं तर वाटो पण देऊचो ना. म्हटलं चला जाऊया. तर अजून आमच्याकडे 2 जण असत. एका गणेश पोळ दुर्गा माऊली ट्रॅव्हलचे मालक आणि दुसरे असत आमचे बबन मिस्त्री. तर आता आम्ही चाललो सुनवऱ्याक. सुना असा किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. 15 किलोमीटरची. म्हणजे काय खाजा ती बघा आमका सगळ्यांका. हे बघा, हे अजूनचे 2 जण असतात. येवा रे येवा भावी किले गणेश पोळ बबन मिस्त्री हो ना. हा, तर अशा प्रकारे ही आमची कोकणी माणूस दैकालो म्हटलो ना, दैकालो म्हटलो की तो खयाव जातो. दैकालो डबल मारी. आता माझा आवाज येता की नाही मला माहिती नाही. मी आपलं घसो म्हणून बॉमट करू. पण आम्ही आता जातो दैकालो कोणचं दुर्गादेवी दशावतार नाट्य मंडळ आमच्याच गावचे असत. पण त्यांचं दैकालो चांगलं असं म्हणून आम्ही बघू सुनवऱ्याक जातो खास. तर आम्ही तुमका त्याच्यातले काही दाखवतो. दैकालो चालू झालो असतात. 10 वाजता चालू होतो होणार रे. हां, 10 वाजता चालू होतं. मालक जरा गाडी हळू चालवा, हवेचं प्रेशर जास्त असलो. तर आम्ही थंय जाऊन तुमका अर्धे क्लिप दाखवतो. मी जेवण इलं हे उपाशी इलं. रात्री एवढा क्रिकेटकडे गावाचा नाही. पण मालक आमचे आता गणेश पोळ आणि संघ मालक सिद्धेश पोळ एकत्र असताना आम्ही बियाची गरज नाही. मी जेवण इलं हे उपाशी असत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाटक कोकणातला दशावतार कसा असतं आता करू घातलं. वैकीचे गावले म्हणा, नंतर मनाक नको बुड्यासून गेले आवाज देऊ नाही, भाऊकीचा विषय. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळे दशावतारे आपले स्वतःचं रंगरंगोची काम स्वतः करतात. हे नारदाची भूमिकावाले. हे आमचे गावचे पक्या का दुसरं ते नारदाची भूमिकेमध्ये आहे ती राजाची भूमिका. स्त्रीपाठ इकडे आपलं स्वतः हे करते. सिद्धेश्वर आमची मदत करतात त्यांना. आरसो मोडशी त्यांचं तिथं मदत करता त्यांना. प्रत्येकाचं एक पॅटर्न असता. त्याच्यात प्रत्येक हे आपले गणपती बाप्पाचं हे असतं मुखवटा. प्रत्येक तुम्ही दशावतारीमध्ये गेलात ना की तुम्हाला असंच दिसणार. त्याच्यामध्ये सगळं दशावतारीचं साहित्य असतं. आपले शंकराची पिंडी, शेषनाग, इकडे कलाकार आपले तयार होत आहेत. काम करतं म्हातारीचं. ते झोपा वगैरे कोणतरी करा. हे नारदाचं काम करत आहेत. राजाचं काम. ते 2 राजाचे पाठ आहेत.
वडिलांचीच कंपनी आहे चंद्रकांत पवार. यक्षाची पावलं होता श्री तिकडा तिकडा पाहिला होय या यक्षाची पावलं होता श्री सारी 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 मानवस्ती जन्म घडू लागले. मनाच्या ठिकाणी समाधान होतंय. होय फक्त समाधान त्याची आग शांत करतोय. या अरण्यात जे भक्ष मिळेल त्याच्या व्रतावर थैमान मानून फक्त उदर निवारण करतोय. पण मनाच्या ठिकाणी शांती नाहीये. होय मनाच्या ठिकाणी शांती नाहीये. याच्याशी कारण आहे. अजून मला हवं तसं काही मिळालं नाहीये. जीवनात सर्व शक्य मी करू शकतो. माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. पण एक बाजू माझी रिकामी आहे. हो या यक्षाची एक बाजू रिकामी आहे. ही कोणती असेल? जीवनात फक्त जर स्त्री मिळाली असेल तिच्याशी सुखाने संसार थाटे आनंदाने राहील. सर्व काहीच आवत नाही.
माझ्यात काही कमी नाहीये. माझ्याजवळ सर्व काही आहे. फक्त ती मला कन्या मिळायला हवी. तर काय उपयोग? अरण्यात राहतोय, सर्वांच्या प्रेतावर थैमान मानतो, उदरनिर्वाहही करतो. साळे मला घाबरतात नाही. काय याचा उपयोग? जीवनाला काही मिळत नसे, जे सुख मला हवं ते मिळत नसे, या यक्षाचा काय उपयोग? याच्यासाठी काहीतरी काय करावं. हो, याच्यासाठी काहीतरी करायला हवंय. काय कोमला याचा आनंद मी घेणार. मनाच्या ठिकाणी तुला मी शोभणार. तुला मी शोभणार. मला कन्या शास्त्री मकर कुंडली श्रवणी शोभती एका पलित भूमी तेजभारा अशी प्रख्यात तुझी कन्या. देवा, तुझे गुणगान गाताना तिथे सहस्त्रमुखी शेष थकला गेला. तेथे माझ्यासारख्याची काय रे कथा. पण नित्यशा एकच मागू इच्छितो, आणि ते काय असेल तर दिवस सदैव तुझं नामस्मरण या नारदाच्या मुखात राहू दे, मुखात राहू दे. सज्जनांचा उद्धार व्हावा, दुर्जनांचा संहार व्हावा, यासाठी देवा तुम्ही अहोरात्र प्रयत्न करता. निमित्तानं मात्र या नारदाला ठेवलं. हे सारं करत असताना या विश्वामध्ये कुणी मला आगल्या म्हणतो, कुणी मला गोमारा म्हणतो, कुणी उभ्या शेतीचा नक्षत्र म्हणतो, कुणी सपाट करायचा म्हणतो, कोणी निंदा, कुणी वंदा, जगत कल्याणाचा धंदा. या उत्तमाने आतापर्यंत त्रैलोक्यात भ्रमण करतो. पण नारायण, अरे वा बाबा तुझा, अरे तुझं नामस्मरण करत करत या चित्रकूट पर्वतापर्यंत माझी पावलं पडली. हे आहे खंडात असं अरण्य. इथं हिंस्त्र श्वापद असतील. मग असं करावं, यावेळी या अरण्याचा त्याग करावा आणि पुढील मार्गासाठी निघून जावे. हे
नाही का सोड. अरे सांग, थांबू. तुला हवंय तरी काय? मला तू हवी. काय? होत मला तू हवी. अरे वेळ लागला तुला. मिळत लागले फक्त स्त्रियांचं वेळ लागले. होय, होय, होय. मला तू हवी आहे. होय. मला पण ती स्त्री नाही आहे. तू जे समजतोस ते नाही. मग कोण आहे? हे तुझ्यासारखाच आहे. हे, हे. काय? कोण आहेस तू? तुझ्यासारखाच आहे. माझ्यावर का? होय. तू मांस खातो? ए, मग वेळ लागली तू तुला. माझ्यावर का होता? तुझ्यासारखाच आहे. अरे तू कुठे? तुझा देह जसा तसा माझा आहे. अरे तू कुठे? हा. मी कुठे? वा. दिसायला काळा तू. अरे मी कुठे? माझ्या बरोबरी करतोय. अरे काया काय रे? काय? तू स्त्रीही नाही, स्त्री नाही, पुरुष आहे का? पुरुषच आहे. मग असं कसं? असं कसं काय? हे असं कसं? हा हे होय होय. म्हणजे याच्यामुळे तुला संशय आला. अरे ही माझी शेंडी आहे. शेणी शेंडी शेणी ही काय करते माहिती काय आहे? करते? ज्यावेळी हा, माझ्यावरती संकट निर्माण होतात, तुझ्यावर ज्यावेळी संकट निर्माण होतात, माझ्यावरती असू नये किंवा विश्वावरती असू नये, हा? त्यावेळी ताठ उभी राहते. काय होय तर. अशी? मी आईच्या अरे बापरे. मी आईच्या बरोबर अशी होती. पण इथं आल्यावरती मला संकेत मिळाला की इथं काहीतरी संकट आहे. ही अशी उभी राहायची, आम्ही समजलो काहीतरी आहे. फक्त उभी राहायला हवी. हा, उभी सर्व राहायला. काही तुझं. सर्व काही सांगतो. अरे बापरे. हा. याचा अर्थ मला कळला. पण हे 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 गळ्यात काय घालून सुटतोय? हे होय होय होय. याला ब्रह्मविना म्हणतात. काय? ब्रह्मविना. कसला विना? ब्रह्मविना. कोण ब्रह्म? असू नकोस, मला समजलं नाही. समजलं नाही. होय होय. सांगतो साधं काही समजून सांग सांग. सांग सांग. काय ते? असं हे काय ते? हे मी परमेश्वराचं ध्यानचिंतन करतो. हा आता परमेश्वर कोण? अरे देवा, हा. मला आता सगळं पुन्हा सांगावं लागलं. जरा शब्द जे टोकाची वापरतात. होय, होय. परमेश्वर काय? ऐक, हा. या विश्वामध्ये 3 काल आहेत. अरे वा. 3 काल. अरे वा. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. लगा लगा. स्वर्गामध्ये देवता राहतात. स्वर्गामध्ये देवता राहतात. मृत्यू लोकांच्या ठिकाणी मरत मानव राहतात. मी पण राहतो. तू तिथंच आहे. होय, होय. मृत्यू लोकांच्या ठिकाणी आहे. होतो. आणि याच्या खाली आहे पाताळ भुवन. त्या खाली आहे ते पाताळ भवन. तुझ्यासारखेच माझ्यासारखे 11 विक्राळ, अकरा तिकडा देहाने मोठे ध्याने मोठे, दानव राहतात. बुद्धीने पण मोठे असतात. सर्वांना हे पण घे. हा. आता मला सर्व काही कळालं. हा. याचा उपयोग याचा आणि जे हातात काय आहे. आणि परमेश्वराचं ध्यानचिंतन करताना हा. जे मी त्याची स्तुती सुमना करतो, त्यावेळी हे मला साथ देतात. हे तुला साथ देतात. हे साथ देतात. आणि ह्याच्यावरती तुला तुझी जोडीदार मिळाली. ही माझी संगीत साथ आहे. मी तुला सांगतो, हा. तुला तुझी जोडीदार मिळाली. मिळाली. अरे माझं काय? अरे माझं काय? म्हणजे तुला भीती वाटते, तू असाच प्रत्येकाला साथ देणारी मिळते. हा. मला पण साथ द्या. तू दे ना. तुला भीती हो, वाटते, तू मला साथ दे. तुला भीती वाटते, तू असाच मारणार. ह्याची भीती वाटते, बोलो. तू मारणारच नाही असा. म्हणला नाही. होय तर तू कसा म्हणणार? हे सर्व करूनच मारणार. हे काय म्हणायचंय? हे सर्व सुख मला मिळणार. हा, त्याच्यानंतरच तू मारणार. हे सुख मला हवंय. तुला हवंय. या सुखासाठी काय करायला हवंय? तू वेडा आहेस. वेळा आहेच मी. खुळा आहे. मी वेगळा आहे. तू खुळा आहेस. तू खुळखुळा पण आहे. हे अरे मलाच सांग, काहीच नाही. तुला जर हं? बायकोच पाहिजे असेल, होतो. तर या चित्रकूट पर्वतावरती राहून करतोयस का? फक्त माझं तो रिक्षा तुझ्या रे कोणतरी येईल. त्यांना कशी होतं. काय तुला सांगू? वेळेच्या भरात माझं होतं तो नव्हतं करून बस. हे मनाच्या ठिकाणी कुजबूज होते. हा. फक्त मला एक स्त्री दे. होय मला स्त्री दे. तुला एक काय? 1, 2, 3, 4 असे हजारो स्त्रिया आहेत. काय? जी तुला असंख्य हवी, प्रमाणे स्त्रिया मला विना. जी तुला हवी, जी तुला आवडेल, जी तुला मनाला पसंत आहे, अशी स्त्री तुला हवी. पण ती कुठे आहे? कुठे? असा त्या पर्वत रांगेवरून. ए, 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 ए. अरे वेडा, थांब
अरे मला सांगितलं होतं जा म्हणून, मी चाललो होत, तर मला फक्त कन्याच हवी, कन्याच हवी ना? वस्तीच हवी. दाखव. असाच या पर्वतरांगावरून इकडून खाली जायचं. अरे वा, समोर दिसणारी हा नको मला. धर्मपूर नगरी. हा धर्मपूर नगरी. त्या धर्मपूर नगरीमध्ये हा अरे असंख्य स्त्रिया, होय. मला त्या ठिकाणी आनंद होत आहे. असंख्य स्त्रिया आहे. धर्मपूर नगरी हा. असंख्य तेच मला विना. काय काय त्यांचं लग्नही झालं नाही. लग्नही झालं नाही असं पण आहे. तुझं आलो माझं झालं. काय एकदा झालं पण ते कल्याण झालं. हो तू दिसायला काळा आहेस. तुला मिळाली कशी? मिळाली. तुला मिळाली म्हणजे मलाही मिळणार, त्याच्यात काही शंकाच नाहीये. वा अति आनंद होत आहे. हा. निघालोय धर्मपूर नगरीपर्यंत नाही. मला एक मध्ये तुझ्या फेरफटका मी मारत तुझ्या दरबारामध्ये सारं काही सेम कुशल अगदी आहे. एवढंच नव्हे, आमच्या कुशीला जन्माला आला आमची कन्या, ही सुद्धा आज कलेने वाढत चाललेली आहे. काय होय म्हणजे ती तुझी एवढीशी होती ती बाळ आता मोठी झाली. होय मुनिवर, काय म्हणतोय? होय. एवढंच नव्हे, तिच्या येण्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. काय म्हणतोय? तिच्या येण्याची वेळ झाली आहे. ठीक आहे, तिला पाहूनच आपण निघालो. ठीक आहे मुनिवर, जशी आपली इच्छा. काही क्षणात तिची आगमन बाबांपर्यंत आलोय खरी, कारण नित्य नियमाचं कर्तव्य, बाबांचा आशीर्वाद घ्यावा, त्यानंतरच पुढील कर्तव्यात जावं, असंच करावं. बाबा, ही तुमची लाडकी कन्या पुष्पांजली तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आहे आशीर्वाद. बाळ पुष्पांजली, हा या बाजूला पहा बरं. बापरे, माझं लक्षच गेलं नाही. काय म्हणते? क्षमा असावी. विसरलीस आम्हाला. लहानपणी लहान होतीस तेव्हा हा त्या काकांच्या शेतीला पकडायची, तेव्हा घोडा घोडा म्हणून त्यांच्यासोबत खेळायची. आता खेळूया. आता नको. आता नको. आता तूच मला घोडा घोडा घेऊन इकडे तिकडे फिरवशील. पण देवऋषी कोणती झाली? मन अगदी समाधान वाटू लागले. काय म्हणते? आणि मन अगदी असं सांगू लागले, काय? आज धन्य वाटत, आज धन्य अरण्याच्या ठिकाणी होतं, तिथे झुजू झुजू वाहणारं पाणी आहे.
खरंच की काय तुझ्याप्रमाणे प्रेमळ बंधू स्वरात गायनारी कोकिळा देखील तिकडे. बापरे खरंच एवढेच असेल ना तर आज बाबांजवळ हीच इच्छा मागते. आता मी सांगितलं म्हणजे सांगू नको. मुळीच नाही. बरं बाळ बाबा समाधान पावलं आमचं मन. आता तू महाराज जा आणि आराम कर. नाही. काहीच नकोय तुला ना बाळे. फार समाधान वाटतंय का माझी बाळ किती समाधान आहे म्हणते बाबा बा. आज मला ते पाहिजे ना तुला पाहिजे ते तर मी देणारच आहे. अगं पण प्रथमता तू नको म्हणालीस ना. तसं नाही मग पण आज आग्रादी वेगळ्या पद्धती. काय म्हणायचं हिला मुनिवार मला सांगत होते काहीतरी मागायचं बाबा. हो मी म्हटलं असं लाजून कधी मागायचं नाही. मोकळ्या मनानं मागायचं. बघा हो पण योग्य ती मागणी असेल ती पूर्ण केली जाईल. नक्की. अयोग्य असेल तर ती पूर्ण केली जाणार. लक्षात ठेव जेवढा मी प्रेमळ आहे एवढा शीघ्र कोपी आहे. बाळ पुष्पांजली हा लक्षात ठेव. तुमच्या स्वभावाचा अनुभव मला आहे. आहे ना हा. कित्येक दिवस पाहते मी. स्वभावामध्ये बदल झालेला दिसतो. पण मी काय म्हणते काय ते आज ना मला अरण्याच्या ठिकाणी काय? काय झालं सांगितलं झालेणारच नाही. आश्चर्य नवल की चमत्कार. हो मला सांग अरण्यात जाते असं म्हणता क्षणी तळ पायाच्या आत मस्तकात जाऊन अनेक विचारांच्या मनात वावर अगदी बरोबर. अगदी नाजूक गंध काढली असलेली माझी बाळ जर का त्या अरण्यात गेली असेल भूषण शापद आहे काटाळीचे आहे काही नाही नसतं काही संकटात होऊन येण्याची शाप. अहो बाबा तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार नाही. बाळ करणार नाही. मी तुला बोललो होतो. हा. काय बोललो होतो योग्य ती इच्छा पूर्ण केली जाईल. अन्यथा माझ्या स्वभावाची तुला कल्पना नाही. म्हणजे माझी तुम्ही इच्छा पूर्ण करणार नाही. मुळीच होणार नाही. काय नाही. काय झालं रडायला लागायची. रडू लागली. माझी आई असती ना माझी इच्छा पूर्ण झाली असती. अगं पण तुझ्या डोळ्यातून पाणी येत नाही. हा? आईची आठवण आहे तुला आईची आठवण का क्षणी मन कसं सद्गतीत होऊन गेला. तुम्हाला बायकोची आठवण आली ना बाळ काय सांग अगं तू जन्मता क्षणी तुझी आई निवर्तली. तर नंतर माता आणि पिता होऊन तिचं रक्षण केलं. एवढं काय ना पतीला जनांपर्यंत लक्ष देणार आहे ना. बाळ तुझी कधी परवड केली नाही आणि आज सहज तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. आज माझी आई असती तर ती नाही ग तुझं मन कधी मी मोडू शकत नाही. हा तुझा बाप आहे. तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस म्हणून माझी पण तुझ्या काळजीमुळे माझ्या कपडे धुतो धंदो आमचं मडवळातो. सकाळपासून 3-7 जगात कपडे धुतो. बोचकी बांधतो आणि ज्याच्या घराकडे नेऊन देतोय. लागली आयला फुलगी आईला पांढऱ्या मडवळाची बांधणे गे मी ओळखलाच नाही माका. कपडे घेऊन येते तुमच्या दारात देतोय. हसताच काय बघल्यानंतर हसाक लागली. होतंय तसा मी ऐकला फुलग्या पांढऱ्या मडवळा लगीन नाही होतं काय 5-6 गाव मोडलंय गे. ऐकल्या एक आणि 2 नाही 5-6 गाव मोडून घातलंय. पहिलं गो मामा घेऊन दे आणि आई एक म्हणाक लागले गे यंदा फुलग्याचा लगीन नाही गे करणार. मामाने तो पहिलं गो व्हायला ऐकल्या इलो आणि शक्कल मारून असतो. शेजारा पाजरा सगळी म्हणाकली नाही गे बाय फुलग्या गो तुळशीच्या पाया पड. लोट्या राहू गेल्या का सारखं बघा. वरच्या सुनाय बघ आणि खालच्या सुनाय बघ. कसा कसा बाय माझ्या खड्यात गेले. तुळशीच्या पाया पडले लोट्या राहूले उभ्या आणि एका सारखं बघलंय. वरच्या सुनाय बघले आणि खालच्या सुनाय बघलंय.
सगळा बरा दिसला. लगीन नाही त्याच्यावर लगीन नाही पण झाला काय माहितीये भाऊ याच्या पोटाचा रोल मोठो घातलंय मोडून घातलंय. दुसरा वरील बाय माझे कसा काढलाय शेजारा पाजारा हसाक लागली माझ्या वांगडची. काय म्हणा माहिती आहे फुलग्या गो वागडच्यांची लग्न झाली त्यांका पासा पोरा लगीन हातेला तेव्हा गो हाडलेल्या गावाला लगीन ना दुसरं तो घोळलो माका बघू ऐकलाय इलो आणि खड्यात उभं राहुलो मी आवडय एका बारीक सुरत वाकान बघले लांब लचक कुबल्यासारखं होतो घोवत कोणतो नाही कुबल्यासारखं लांब लचक होतो पण झाल्या काय माहिती याच्या डोळ्यात डोळ लावून बघलाय एक डोळं वरती आणि दुसरं देतो खालती घातलंय मोडून घातलंय. तिसरा वरील बाय माझे कसा काल नशिबात होतो पांडव मडवळ इलो आणि मोठा सांगल्या कपडे धुतो धंदो असा सकाळपासून तीन संध्याकाळ सगळ्याचे धुतो कपडे गोचकी बांधतो आणि घराकडे नेऊन देतो पण झाला काय माहिती आहे महिन्या दिवस पैसे घे कोण घो आणि दारू खाय कसलो संसार तुम्ही सांगा गो खरो नाही तर सगळे नशिबान घो खाऊचो ऐकल्यास नशिबान घो खावतो घो खरो त्याचं बायमध्ये संसार खरो. आई बाबाच्या नावात मेले रवल्याचे का चडू माणसानं ऐकल्यास आई बाबाचं नाव राखा पण दिल्ल्या भावाचा मेल्याचे का आई बाबाच्या नावात मेले लगीन केले ऐकल्यास दागिने अंगा खाना घातले आईन त्या मग असाच घडले रागे पण दारी सगळे एकूण खाल्या फुटको म्हणी माझ्या अंगा खाणार बाय ठेवल्या पायात घातल्या हातीत घातल्या कान्यात घातल्या नाकाच्या भोकाचे घातल्या सगळ्या एकूण खाल्या. रितसर कधी येणार नाही घरात इलो तुम्ही होलय हात नाका तुम्ही सांगा बातम्या नाडल्याशिवाय बाय माणूस करून काय घालताना करून येतात कर्म घालताना करून कधी रीतीने येणार आहे तो नाव वाढुलत घेऊन येता आणि खाऊन येता माका तुम्ही सांगा कसलो संसार झील वाढलो झील मोठं झालं हे बातम्या काळजी असा कसलीच काळजी ना जे बाय माझे रवले होय. मत्याचे प्यारे मत्याचे प्यारे तू कुत्रो आमच्या अंगार भोगतात पण कधी येऊतो नाही जवळ कारण मी त्याच्यावर पडत तो बाजू पाहता म्हणजे असा तुमका दारू म्हणजे काय हा दारियेसारखं मकिनारो माणूसच नाही ह्या जगात समजला काय. आजच्या घडी दारू म्हणजे दारू पियाला तो खराच बोलता माणूस माहिती आहे काय तुमका हा कारण घेताना आणि कांद्याच्या झाडाकडे गेलोय भजी 2 दिल्या आणि एक 90 दे बरेच दिवस झाले म्हटलं जाऊया गावड्यांच्याकडे हत्ता काहीतरी पांडव 4-5 दिवस भेटलो ना माका दारूच्या अड्ड्यावर येता तो हालिका येऊकच तयार नाही काय झाला बा काय पुढच्या मिळाला काय बायल्यांच्या का बांधून ठेवल्या काय माका माहिती नाही ठेवी त्याची बाय अशी ना त्याला अरे बाबा माझ्या बोलाकच चुकत काय थोडीशी घेतल्याशिवाय जमातच नाही समजला काय थोडीशी तर पित्तलय म्हणजे पित्तलय काय सकाळपासून घेतलं नाही रा ती वाईट तरी घेतली तर ती बरोबर उतारता माहिती आहे तुमका काय माहिती आहे तुम्ही फक्त चाय आणि पट्टर खाता अरे ह्यातला काय तर तुमका नाही माहिती. आता बाबा माझा वाईट झाला स्थिर झाला आता बघते सोडून काढल्याच्या राहायचंच नाही तुमका माहिती नाही उद्या काय हात आले
ह्या भायडाक सगळा चक्का माका असा सगळा भायडा माहिती आहे तुमका. भराड भर गाडी धावतले उद्या समजला काय. सगळे बेवडे असे असे गाडी पाठवली. काय सांगा नको. उद्या बघून पांडव खाई गेलो तो आधी बघतोय. हा काय तुम्ही आपला माहिती जो काही नुसतो तो गोंधळ करता काय म्हणजे हे मेरे खाली काय का उभे राहला हडे मारे मेरेवर पण काय बघतात. हा आणि याला हडे बसा मारे मेरेवर पण काय बघतात. हा अरे बाबा येऊन अरे पांडव दिसतो रे. काय पासून नाही गेलं बायलेने बांधून ठेवले नाही तर आवाजात खरंच दिसलो नाही. भांगड्याच्या घराकडे नाही नकल्याच्या घराकडे नाही बायजेच्या घराकडे गेले थई नाही. हा थई गेले जाणं पण हे बेवडे सगळे चला बघताय की या बायको का विचारते आता. हे पांड्याचे बायले कोणते बाई हे पांड्याच्या बायले भावाची रात्रीची आहे काय वा तुम्ही. रात्रीचं होईल बस ये बाई माझे भावाची वाट बघता तरी तो कोण दुसरोच म्हणतात तसली खबर. पांडवो सगळे अड्ड्यावर गेलो हा कट्ट्यावर मी गेलो काय बांधान ठेवले घोक माझ्या तुझ्या भाव बांधून ठेवले सत्तेच ते गेलो माका माहिती असा तुझ्या आवडा गेलो असा देव माझ्याकडे असतो तर तुझ्याकडे हाकायला असतो. हा सभा होती ती तुझ्या आमचीनच बोल हा. लोक म्हणतील काय हो नाही घरात होईलो हा. तू बाजू राहू खडे राहू ह्याच्यासूनच काय तसा हा. असा काय ना याकच बोल नाया नाही हा अरे तो काहीतरी फिरत याच्यावर पकडत असतो ना काहीतरी त्याच्या झाडाखाली आपण होय बसतो. तुम्ही जोडीदार तुमका माहिती नाही माझं भाऊ गेलो तो. याच्याकडे पैसा असलो ना हा. आमच्या येतो नाही तो हा आणि आज तिला पैसे काढून घ्यायचा तुमका माहिती असा. पैसा त्याच्याकडे झालं लक्षात ठेव हा. तर तो गायब धावतच नाही तर आमका माहिती आहे होय, होय, ना सगळं माहिती आहे असा. तुका खाली लावलाय नाही हा. आता चक्का सांगशील आणि दानो माय येऊन घेऊन माझ्या मागे लागला असं तुझं पांडव असा होय, होय. धक्का दिलाय विचार बघा सकाळीला पांड्या भेटल्याशिवाय जाऊच येत नाही. पैसे असा का घोक बांधान ठेवले काय मी या स्वतः नसते. म्हणजे होयो खाई गेलो तो माका माहिती आहे त्याची काय खोडी असते हा. तुका काय माहिती नाही घरातले पाहिजे काय माहिती आहे भार्गव काय हो करतो. माहिती नाही माका. हा. मी एक असाची नाही लग्नाचा मी या काहीतरी बोला नको माझ्या दारावर सांगा ठेवतो. ए बाई माझी गजाली मारू गेलं काही नाही गेले. किती नाही गेलं हा किती नाही गेले. तुझा आणि कसा आणि माझा आणि कसा हा हो कोणी लोक लागतो बघा कोण इलो तो इलो ते सांगतो इलो आता भाऊ कोणी लो दोन भाऊ काय जोडीदार तुझो देव शिकवणारो देव शिकवणारो नाही ह्यो देव शिकवणारो एका 4 पैशाची दारू दिलं हा. काय गुलू गुलू बोलतो गुलू होय, होय. हाक मारून टाकलो. या म्हणते तुम्ही सांगतो माका किती हाक मारता काय काम काय तुझं? तुका तो फसवता खर्च्या तरी अडचणीत होतो माहिती आहे तुला काय तुझा काम काय तुला काय काम हा तुला काय काम म्हणजे आपला की आपला पैसे तुझ्याकडे येईल का तू एका बाजू घेतलं आमच्या मित्रांच्या ह्याच्यातली घेवायची अरे तुझी आणि दारू- घरात चल अरे तुझी दारू खेळता ह्या काय माझ्याकडे हा मी पण काय जीवार अरे तू कसले कोणतं पुढे आहे रे असं बघताय कोण रे तू माझ्या घरात मी काय करू बघतोय अरे खालच्या आली तो सदा शिवतो हा येतोय रे येतोय येतोय परवा नाही तिचे पैसे घेतले ना ते माझी हा. दिलं मी अरे पांड्या पैसे ह्याचा बिसे इले काय? माहिती हा. आता तुका सांगतोय हा. आता तो कार्यक्रम करून घे हा. आणि बघ उद्या 26 गाडी येईल हा. हा हा. तुम्हाला काय कमीत कमी 2च गाडी येतले पुढे बाकीच्या रवतले बघी
तेव्हा आपण आपले मस्तपैकी गेले वासार 90 मारून हे गाडीची मॅच बघूची असा रे म्हणा मी या सगळ्या बेवड्यांका उद्या घेऊन जातो चल म्हणजे काय तुला बाहेर भिजतोय का तुका भिजतो होय चल 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 कोणाक सांगतो रे अरे घरात जा रे बाबा चल चल कोणाक सांगतो तुझ्या दारात तिला म्हणा चल चल सांगतो अरे तसा नाही बेवड्यांचे गजारी बेवड्यांकडे बेवड्यांचे गजारी घरात नव्हे घरात नाही मग या 4-5 दिवस ठेवलेलं पैसा मारून पैसा भेटतो काय बघला वहिनी तो असं करता पैशाची पैसा बिसा नाही ना. तो असतो अरे, कसं उलटा चल, चल. आम्ही बरे आमचा भागला लय चांगला गे बाई भागला आमचा लय चांगला भागला हो मी तुला काय सांगतो बरे जोडीदार असत अगो जोडीदार असतले खाणारे का मका सांग घेणाऱ्याचो जोडीदार हो किती सांग किती आता माका जास्त झाली हा मिया खंय तरी लावणलंय गटारा ढुकाललंय तर काय करतलो बचक्यात धरतलो आणि घेऊन जातलो तुका तरी येऊन सांगतलो वहिनी वहिनी पांडगो ढुकाललो बरं. गटारात पडलो या काय पायात पाय लागता पाया गळ्यात काय हा ह्या तुका सांगायचं राहुला काय माहिती माका आता कसा आज जरा जास्तच झाली आमच्या भोगट्यानी वाईट जरा जास्त काय सांगले नी असं वाटता नाही 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 कदरे तो कशी काय झाला त्याचा काय झाला माहिती हा. तो लागलो हा पाठी काय? कारण माका स्वर्गती जमवचे माहिती आहे हो लगीन जाणार ना लगीन जाणार नाही असा नाही पोरगी सगळी तेका टाका माका बघता ती हो पर्यंका बघता पण नेमक्या जुळणार नाही असं झालं ते बाई माझी तेव्हा काय म्हणतो हे वाटले कसले माहिती हो कसले महिनोभर खाले त्याचे हे हा देतो लोकांका नाही 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 अगो माझा पण हिसाब असताना आज काय झाला उद्या लगीन असा उद्या लगीन असा त्या करवल्यांचे कपडे ह्याच्यात ठेवले बरा केला समजलं आणि थोडेसे पैसे माका दिले दिले. तेव्हा काय केलंय सरळ गेलंय आणि वाईट थोडी जरा का जास्त झाली घेऊन इल्यास आणि खाऊन इल्यास माका काय इल्यास तुका केम हात हलवतो किल्यास कशाडी गो पडू माझ्या तोंडावरती हा तांदळकरांकडे गेलेले भजी अन्न असतंय हा पैसे नाही तुझ्याकडे नाही 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 नाही, पैसे होते पैसे असं पैसे एका खिशात ठेवले हे बघ पैसे नाही हो किती होत ते बघ हे बघ मी तसं रिकामी नाही, नाही नाही. हो मी करतो पुरुष होय होय लांब लचक लचक काळा माळासारखं गोम सगळ्यात चांगलंय सांगतो का होय होय हा मग काय माका काय म्हणाचा काय काय केलं तेच केलंय पण माका आता कपडे तू गोपान नाही काय बोलणार तुला काय झाला तुम्ही कपडे धुवा. मेल्या माका सांगो यो हाडाची काढा झाली बचत झाला तुंतुना तरी निसते कपडे आपले धुता पण तुका काय झाला माका तुला सांगते उठताय ना सकाळी उठतस आणि पितळी भर खातस नाही 2 भाकरे रगडत चाय बरोबर काय बसान जेवताय बसन नाही कपडे राहू कोण धुता गोष्टी कोण बांधता सगळं करतस पण बसन घरात बसलोस तर बाण सुट्टायला आणि वाट होतो हा आणि हो वाट होता कामा नये तर लगबगीन काम करून घ्या समजलं हा. बायलांचं काम ज्याची बाय चांगली त्याचं संस्कार होय होय समजलं ह्या तुका आधी कळणार नाही तेव्हा माझ्या कोणाक सांगतो तुका काय वाटतं या उंच उंच टेकड्या पाहून हिरवीगार झाडे पाहून मन समाधानी होते मन वेगळंच सांगू लागलं पण काय बरं असेल निसर्गाकडे पाहता क्षणी या निसर्ग मातेने आपल्या अंगावरती हिरवा शालूच पांघरलाय जणू असा ठा सुटू लागलाय हो त्याप्रमाणे देवऋषी नारद मुनींनी वर्णन सांगितलं अगदी त्याचप्रमाणे हा निसर्ग असाच आहे समाधानी वाटते सावसेच वाटते काय म्हणावं या निसर्गाने बाप आमच्या राज्यात असणारी पुष्पवाटिका त्यापेक्षाही सुंदर हो
मरशी होय मरशी मारून टाके ते पळ कुठे आता जागतोय हे होय काय ते आता जागतोय हा माझ्या मुखातील घास होता तर तू खाण्याचा प्रयत्न करशील मेल्या मरशील आता मी जातोय होय काय ते या यक्षाचे शेवटचे शब्द आहे काय ते जाई येताना पुन्हा येईल तुम्ही कसा येईल तुझा काळ म्हणून येईल तुझा काळ म्हणून तुम्हाला पुन्हा येईल अरे जा रे जा वाट बघ ती पुन्हा येईल तुला घेऊनच जाईल या रणाच्या ठिकाणी तुम्ही एकट्या इथं भिकारी सुद्धा येणार नाही अरण्याच्या ठिकाणी माझ्याजवळ आली असती सर्व मिळालं असतं एवढं होतं माझ अहो अरण्य आहे कुत्रे भोकतच असता आपण लक्ष द्यायचं नाही या मेल्याकडे काय पाहिजे अहो काय सावधान नीच नाराज सगळं तू चांगलं की का तुला काम धंदे सुंदरी काय ते काय ग काय कमी होतं माझ्या जग काय कमी काय आहे कमी होतं बोलायला लावू नको काय बोलशी तोंड दाखवायला जागा मिळणार नाही पाण्यापेक्षा माझ्या जवळ पाहिलं असतो हा सर्व तुला सुख दिलं असतं अरे तुझ्या सवेत पाहण्यापेक्षा तुझ्या सवेत लग्न करण्यापेक्षा या जीवनातील काळमुरी आता हा या तुझ्या जीवनातील काळ. सावधान. काय ते अजूनही तुला संधी येतो. अरे
अरे तू एक भेकड आहेस आणि भेकडाप्रमाणे तू तुझी रे आणि तुझ्यासारख्या भेकडाला यावेळी मी नष्ट करीन मी तुझा रे भेकडा माझ्या जीवाची लटके लटके बोलण्यात पुष्पांच्या बाबतीत गणवाद करशील तर
करणार नाहीये. ज्यावर तू प्रेम केलंस आता हो.